पाहणार आहेत. मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की धम्मदीक्षा घेण्यामध्ये अनेक लोकांमध्ये ते धम्माचं तत्त्वज्ञान प्रसिद्ध झालं आणि अनेक लोकांनी बुद्धाची धम्मदीक्षा घेण्यास सुरुवात केली. तसंच वाराणसीमध्ये एक कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबातील 3 पुत्र होते आणि ते विद्याउपोषित असून ते कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. नंतरच्या काळात मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याचप्रमाणे त्याने घर सोडले, संन्यास घेतला आणि त्याने आपला आश्रम स्थापन केला. परंतु त्या तिन्ही मुलांनी एकमेकाचं अनुकरण त्यांनी केल्याच्या नंतर तथागत गौतम बुद्धाच्या आश्रयाला ते गेले आणि त्यांनीसुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला. अशा प्रकारे गावोगाव त्या धम्माचं अनुकरण करण्यासाठी राजे महाराजे अनेक कुटुंब त्या धम्माची दीक्षा घेऊ लागले. आणि तसंच सारीपुत आणि मोगलान यांचीही धम्मदीक्षा झालेली. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक सुप्रसिद्ध पुरुष राहत होता आणि त्याच्याकडे सुमारे 250 परिव्राजक आणि त्याचे शिष्य म्हणून बरोबर राहत होते. आणि त्याच्या शिष्यवर्गात सारीपुत आणि मोगलान या नावाचे 2 तरुण होते. आणि त्या तरुणांनीही बुद्धाचं तत्त्वज्ञान पाहता आपला बौद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्धाकडे जाऊन नम्र विनंती करून त्यांनी धम्मदीक्षा घेतली. त्याच्यानंतर असा प्रभाव पडत पडत राजा बिंबिसार, मगध देशाचा राजा बिंबिसार यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि तो राजासुद्धा प्रभावित झाला आणि मगध या ठिकाणी त्यांची राजधानी होती. राजगृहामध्ये हे सगळी चर्चा चालू झाली. जिकडं तिकडं बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे राजा बिंबिसाराने सुद्धा तथागत गौतम बुद्धाचा बौद्ध धम्माचा तत्त्वाचा स्वीकार केला. त्यांनी तथागताकडे जाऊन धम्मदीक्षा घेतलेली आहे. हे आज आपण ह्या भाग 40मध्ये पाहणार आहेत. तर ऐकूया राजा बिंबिसारने कशी धम्मदीक्षा घेतली. राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसारची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसारला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसारने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चितच तो अर्थ आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्दर्शनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे. ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत. असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होईल असं राजा बिंबिसारला वाटलं. आणि म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12,000 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ त्यांच्यापैकी देखील काहींनी तथागताचं आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागताचं कुलक्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढं बसले. काहींनी तथागताचं आपले नाव आणि गोत्र सांगून त्यांच्याजवळ बसले. काही जण एक न बोलता जवळ बसले. मगधातील
त्या द्वादश सहस्र ब्राह्मणांनी आणि ग्रस्तांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूमध्ये उर्वेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायी पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उर्वेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायीत्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वलेला काश्यपाला म्हणाले, हे उर्वेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्रास त्याग केलास? हे कसे घडले? काश्यपाने उत्तर दिले, शब्द, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूतील यज्ञयागाच्या प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळे मला यज्ञयाग आणि आहुती यात गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार माझ्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उर्वरित वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताला तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा